एवढ्या ड्युटी का असतात? 48 आवर्स इज खूप झालं. खूप जास्त झालं. टफ तर डेफिनेटली असतात आणि ब्रांच टू ब्रांच पण डिपेंड करतं. म्हणजे सम ब्रांचेस आर कन्सिडर्ड टफ, म्हणजे ऑर्थो किंवा जनरल सर्जरी, गायनेकोलॉजी, पीडियाट्रिक्स, ज्यांच्यामध्ये इमर्जन्सीज कमी असतात. सो दे आर कन्सिडर्ड बिट इझियर ड्युरिंग रेसिडेन्सी. आणि काम जास्त कारण पेशंट लोड जास्ती, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये दॅट इज द ओनली थिंग जे खूपच जास्ती असतं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप पुअर. ही कंडिशन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला पण अशीच असते? नाही, नसतं. म्हणजे खूपच डिफरन्स आहे मोठा. एकतर पेशंट लोड पण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये कमी असतं. नंबर ऑफ रेसिडेंट्स मे बी सिमिलर असतील, पण द इन्फ्रास्ट्रक्चर इज मच बेटर आणि बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन्ड असतं. त्यामुळे वर्किंग आवर्स लिमिटेड असतं. वर्किंग आवर्स लिमिटेड असतात, समहाव स्ट्रक्चर्ड असतं की लंच ब्रेक, मग टी टाइम. म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये म्हणजे माझं तरी जरा ठीक होतं, पण माय गायनॅक किंवा पीडियाट्रिक्सचे कलिग्स एवर हॅव्हिंग अ लंच आवर आणि असं